आज सकाळपासून ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांच्या घरावर एसीबीने धाड टाकून झाडझडतीनंतर पोलीस त्यांना बँकेत घेऊन जात असताना कार्यकर्त्यांचा गोंधळ झाला। राजन साळवींना पोलीस गाडीतून घेऊन जाण्यास विरोध दर्शवण्यात आला। झाडाझडतीनंतर 3 टप्प्यांची कारवाई एसीबी पथकाने पूर्ण केली। त्यानंतर एका बँकेच्या लॉकरची तपासणी करण्यासाठी घेऊन जात असतानाच कार्यकर्त्यांनी गोंधळ घातला। या प्रक्रियेनंतर आमदार राजन साळवी यांना अटक होण्याच्या शक्यतेने कार्यकर्ते संतप्त झालेत। दरम्यान आमदार राजन साळवी यांच्यासह त्यांचा मुलगा आणि पत्नी यांच्यावर देखील गुन्हा दाखल करण्यात आला। संध्याकाळी 5 नंतर तब्बल 8 ते 9 तासानंतर आमदार राजन साळवी यांना बँकेत घेऊन जाण्यासाठी ताब्यात घेतल्यानंतर कार्यकर्त्यांनी आक्रमक होत घोषणाबाजी केली। आमदार राजन साळवी आप आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ है अशा समर्थनार्थ घोषणा देऊन आमदार राजन साळवींना अटक केलं तर शिवसैनिक पेटून उठेल, तसेच बाळासाहेबांच्या निष्ठावंतांना त्रास देण्याचा प्रकार आहे, हा आम्ही सहन करणार नाही असा इशारा कार्यकर्त्यांनी दिलाय। शिवसेना जिंदाबाद, कोण आला साळवी साहेबांना फक्त तो त्रास देण्याचा प्रयत्न करण्यासाठी जी अटक केली जाते, कारवाई केली जाते, त्याचा आम्ही निश्चितपणे निषेध करतो। पण जर अटक झाली तर तुमची नेमक्या कार्यकर्ते म्हणून किंवा पदाधिकारी म्हणून भूमिका काय? जिल्ह्यातला शिवसैनिक हा पेटून उठणार आहे आणि त्याचे परिणाम सरकारला भोगावे लागतील, एवढाच फक्त आम्ही। आता बँकेमध्ये माझं लॉकर आहे, त्या लॉकरची बोलू रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमध्ये माझं लॉकर आहे। ते लॉकर त्यांनी उघडलं, त्या लॉकरमध्ये काहीच नाही। लॉकर बघून ते पंचनामा करून परत आले।